नमस्कार. मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आज आपल्याकडे एक उडानमध्ये ज्यांनी आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली, आमच्या म्हणून कार्यक्रमाचं आमचं शीर्षकच आम्ही ठेवलं होतं आज, ठाणे वैभव मिलिंद बल्लाळ. आता ठाणे वैभव मिलिंद बल्लाळ याचं एक तर ठाणे वैभव त्यांचं वृत्तपत्र पण आहे. पण खऱ्या अर्थाने मिलिंद बल्लाळ सुद्धा आमच्या ठाण्याचे वैभव आहेत. कारण की ठाण्याची जी संस्कृती जी आहे मराठी संस्कृती तर आहेच, परंतु संस्कृतीची जपणारं जे शहर आहे ते ठाणे शहर हे संस्कृती जपणारं शहर आहे. आणि ती संस्कृतीचं जतन हे ठाणे वैभव या वृत्तपत्राच्या माध्यमातून मिलिंद बल्लाळ साहेब कायम करत राहिले. संयम, जे नैतिकता हे सगळे नियम जनरली वृत्तपत्र चालवत असताना ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून वृत्तपत्र चालवणं फार डिफिकल्ट असतं. म्हणजे पत्रकारिता सांभाळताना ह्या सगळ्या गोष्टी करत जाऊन ते बाकीच्या सगळ्या लोकांना सांभाळून म्हणजे मिलिंद बल्लाळ साहेबांबद्दल जर कोणाकडेही बोललं तर त्यांच्यावर सगळं आपल्याला पॉझिटिव्ह ऐकायला मिळतं आणि त्यांचे वृत्तपत्र वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला आणखी उभारी येते. काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज येतात. त्यांचे न्यूज बघितल्यानंतर ते कोणतेही जसं आपण म्हणतो ग्लास अर्धा भरलेला आहे, तर ते कधी पण म्हणतात की ग्लास अर्धा म्हणजे रिकामा नाहीये, अर्धा भरलेला आहे. त्यांचं अशा टाईपचे त्यांचे न्यूज असतात. किती लोकं रिकव्हर झाले हे त्यांचे न्यूज असतात. किती लोकं आजारी पडले ह्यापेक्षा किती लोकं रिकव्हर झालेत ठाण्यामधले, अशा टाईपचे त्यांचे हेडलाईन्स असतात. आणि ही खूपच सध्याच्या पत्रकारितेमध्ये जेव्हा आपण बघतो की सध्या निगेटिव्हिटी वाढवण्याचं बऱ्याच वेळेला चुकून असेल का कशा प्रकारे असेल किंवा नुसतं ब्रेकिंग न्यूज साठी असेल, अशा वेळेला आपण बरेच लोक निगेटिव्हिटी वाढवण्याचं काम केलं जातं. अशा वेळेला अंधारामध्ये एक छोटासा दीप म्हणू शकतो आपण की त्यांच्यातर्फे त्यांची जेवढी शक्ती आहे ती पूर्ण ताकद लावून ठाण्याच्या पुरता का होईना ते त्यांचं काम ते करत राहतात. बाकी काय चाललंय त्याच्याशी पर्वा न करता. तर असे हे मिलिंद बल्लाळ साहेब आहेत. त्यांचा एक अल्प परिचय मी जयश्रीला सांगेल की आता तिने त्यांचा अल्प परिचय सगळ्यांना करून द्या. कारण की त्यांचा डिटेल परिचय करायला गेला आपला खूप वेळ जाईल, म्हणून मी त्यांना शॉर्ट मध्ये परिचय करायला सांगितलंय. मी ट्राय करते कारण की त्यांचा परिचय खूप मोठा आहे. नमस्कार. व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी यांचा छान संयोग क्वचितच जुळून येतो. मिलिंद बल्लाळ यांच्या बाबतीत तो साध्य झाला आहे. ठाणे वैभवची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी त्याच तोडीचे सामाजिक कार्य करून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मिलिंद नरेंद्र बल्लाळ यांचा जन्म 19 ऑक्टोबर रोजी कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले असून प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या पदविका शिक्षक क्रमांक त्यांना सुवर्ण पदकही मिळाले. ठाणे वैभव या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत. पत्रकारिकेमधील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा प्रतिष्ठेचा रावसाहेब गोगटे पुरस्कार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभळकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने ठाणे वैभव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. अभ्यासपूर्ण अग्रलेख, नागरी समस्याबाबत सखोल विवेचन आणि राजकीय विश्लेषण करणारे श्री मिलिंद बल्लाळ हे तेवढ्याच ताकदीचे खुसखुशीत विनोदी आणि उपहास गर्भ लेखन करतात. ठाणे वैभव मध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे तलावातले चांदणे हे त्यांचे सदर लोकप्रिय झाले आहे. या स्तंभाचे सखलन पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहे. ते 18 वर्ष टाइम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांचे पॉइंट ब्लॉक नावाचे वैचारिक सदर वाचकांमध्ये लोकप्रिय असून त्यांचे पुस्तकही निघाले आहे. राजकीय विश्लेषण म्हणून त्यांना छोट्या पडद्यावर पाचारण केले जाते. सामाजिक कार्यातही श्री मिलिंद बल्लाळ रस घेत असतात. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउन या सेवाभावी संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत येऊरच्या पायथ्याशी स्मृतिवने प्रकल्प राबवण्यात आल्या. तसेच निसर्ग परिचय केंद्रासाठी एक तलावही बांधण्यात आला. लक्षणीय कामगिरीबद्दल ठाणे मुंबईतील 130 रोटरी क्लब मधून त्यांच्या क्लबची रोटरी इंटरनॅशनल अव्वल क्रमांकासाठी निवड केली गेली होती. पुढे ते असिस्टंट गव्हर्नर झाले. श्री मिलिंद बल्लाळ हे ठाणे विभाग बस प्रवासी महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच मुंबईच्या बेस्ट बसेस ठाण्यापर्यंत येऊ लागल्या. तसेच STच्या बसेस थेट मुंबईत मंत्रालय, मीरा भाईंदर आणि पनवेल येथे सुरू झाल्या. श्री बल्लाळ हे ठाण्यातील अनेक नामांकित
सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सक्रिय आहेत. श्रीरंग शिक्षण संस्थेचे सध्या ते चेअरमन आहे. तर अशा मिलिंद बल्लाळ यांचे मी एक उडान पेजवर स्वागत करते. नमस्कार मिलिंद सर. नमस्कार नमस्कार. तर थोडक्यात जरी करायचं म्हटलं तरी बराच वेळ गेला आपला परिचयामध्ये, कारण की तुमचं कार्य आहे त्या प्रमाणे. तर आज आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही आलात एक उडानच्या माध्यमामधून, तुमचा तुम्ही वेळ काढलात, कारण की सध्या फारच तुमचं शेड्यूल सुद्धा टाईट असतं या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे. तर मिलिंद सर, एक तर मला तुम्हाला आमच्या एक उडान मध्ये जे ऐकणारे जे लोक आहेत त्यांना ऍक्च्युली ठाणे वैभवला ओळखतात, त्याचप्रमाणे मिलिंद वैभवांची पण त्यांची मिलिंद बल्लाळांची पण त्यांची मिलिंद बल्लाळ कसे वैभव आहेत ठाण्याचे, आणि तुमची जर ओळख त्यांना करून दिली तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाच्या याच्याप्रमाणे, तर त्यांना माहिती होईल की ठाणे वैभवाच्या मागे काय आहे. तर मिलिंद सर, ऍक्च्युली मला फक्त तुमचं बालपण आणि तुम्ही कशा प्रकारे जोडले गेलात, म्हणजे ठाणे वैभवचा पण एक तुम्ही आम्हाला एक हिस्ट्री सांगा, स्टार्ट कशी झाली आणि तुम्ही त्याला एवढ्या उंचीपर्यंत कसे घेऊन गेलात. सर्वप्रथम तर राजेश तुमचं आणि जयश्री या दोघांचा मी मनपूर्वक आभारी आहे की अलीकडे आपल्याला एकमेकांना भेटता येत नाहीये, परंतु तुमच्या माध्यमातून मला आज माझे अनेक जुने मित्र भेटले आणि अनेक नवीन लोक आज मला ऐकत असतील. तर मला असं वाटतं की ही संधी जी आहे, जी बदलत्या युगाची एक चाहूल म्हणू आपण, तर ती संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी आभारी आहे. उडान हे तुमच्या संस्थेचं नाव आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आता आपलं जग जे आहे पुन्हा एकदा अनलॉक मधनं लॉकडाऊन मधनं अनलॉक होतंय, त्यामुळे आय थिंक वी आर रेडी ऑन द रनवे टू टेक ऑफ, असं आपण सगळेजण म्हणूया. आणि यू आर द पायलट उडान आणि को पायलट जयश्री. आय थिंक बोथ ऑफ यू आर डुईंग गुड जॉब. तुमचा दोघांचं अभिनंदन. खूप चांगला परिचय करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी जयश्रीचा आभारी आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला सुरुवातीला, तर मला असं वाटतं की थोडंसं जास्ती आपण वेळ त्यात घेणार नाही, परंतु 1975 साली ठाणे वैभवची सुरुवात झाली. आणि आता बरेच वर्ष झाले, 45 वर्ष चालू आहे आता. ओके. आणि माझे वडील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ ते महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या अंकापासून महाराष्ट्र टाइम्सला होते. म्हणजे पहिला अंक जेव्हा महाराष्ट्र टाइम्सचा निघाला तेव्हा माझे वडील महाराष्ट्र टाइम्सला होते, पण महाराष्ट्र टाइम्स मधनं त्यांनी जवळजवळ 13 वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांना एक फेलोशिप मिळाली. फेलोशिप मध्ये त्यांना इंग्लंडला ते गेले, तेव्हा त्यांना तिथे काउंटी पेपर्स असतात, म्हणजे आपल्याकडचे जे स्थानिक दैनिक आहेत तिथे त्यांना युरोपमध्ये काउंटी पेपर्स म्हणतात. तर ते काउंटी पेपर्सचा प्रयोग त्यांना आपल्याकडे करायचा होता. आणि मग त्यांनी हिंमत करून, म्हणजे त्यावेळेला गोविंद तळवळकर संपादक होते आणि त्यांचे कलिग्स माधव गडकरी वगैरे होते, त्या सगळ्यांनी आमच्या वडिलांना खूप समजावलं की हा तू शुद्ध वेडेपणा करतोयस, कारण तू ठाण्याला गेलास, वेड्यांच्या हॉस्पिटलवाला गाव आहे वगैरे सगळं माहिती आहे, परंतु तू एवढा वेडा होऊ नकोस. तर मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी जो वेडेपणा केला तो 45 वर्षांनी शहाणपणा होता, हे आता सिद्ध झालं. तर मला असं वाटतं की त्यावेळेला स्टार्टअप्स हा शब्द नव्हता, मेक इन इंडिया शब्द नव्हता, आत्मनिर्भर तेव्हाही नव्हता. सगळं माझ्या वडिलांची दूरदृष्टी असेल की त्यांनी ते सुरू केलं आणि ठाण्यासाठी एक वेगळं दैनिक असावं, हे कॉन्सेप्ट जो आहे तो आम्ही पहिल्यांदा मार्केटमध्ये आणला. ही पास्ट अवे इन 95, म्हणजे 20वा वर्धापन दिन त्यांनी पाहिला नाही, आणि 20व्या वर्धापन दिनापासून आता 45वा म्हणजे आता 46th होईल. तो कॉन्सिडेंटली दिस इज माय सिल्वर जुबली इयर ऑफ एडिटर ऑफ ठाणे वैभव. म्हणजे तुम्हाला असे एडिटर ठाणे वैभवचे होऊन आता 25 वर्ष झाले. आणि त्यावेळेला काय होतं की ठाणं हे आजही म्हणजे प्रॉक्सिमिटी आपण म्हणतो ना की सान्निध्य मुंबईचा लाभलेला आहे, त्यामुळे मुंबईची संपूर्ण सावली आपल्या ठाणे शहरावर पडल्यावर इथल्या सर्व गोष्टी, मग सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सगळ्यावर त्याची सावली पडते. आणि मग ठाणं असं वेगळं विकसित झालं नाही. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की ठाणे वैभवनी स्वतःचा एक वाचक वर्ग निर्माण केला. ठाणे वैभवनी इथल्या ठाण्यातल्या संस्थांना अनेक
एक स्वतःचा आवाज दिला, एक ओळख दिली. अनेक राजकीय नेते जे लपले होते त्यांना आम्ही पुढे आणलं. म्हणजे आता नावं जर घ्यायची झाली तर आपला कार्यक्रम संपून जाईल. परंतु जी मुलं, तरुण माणसं सायकलवरनं आमच्या ऑफिसमध्ये बातम्या घेऊन यायचे, त्यांना फॉर्च्युनेटली मी आमदार आणि खासदार झालेलं पाहिलेलं आहे. हो, ग्रेट. त्याच्यामुळे मला मला खूप आनंद वाटतो की ह्यांच्या प्रवासात कुठेतरी ठाणेवरचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं, की त्यावेळेला त्यांचा जर मी फोटो छापला नसता, त्यांची छोटी बातमी नसती छापली, तर एखाद्या वेळा हा चांगला कार्यकर्ता, चांगला नेता तेव्हा मेला असता. तर ठाणे परंतु आज वैभवचं ना म्हणून ते केलं. सगळ्यात विशेष मला तेच वाटतं, की आता सध्या बघतो आपण पेड न्यूजचा जमाना असतो. बऱ्याच वेळेला म्हणजे म्हणजे असं ओपनली मी बोलतोय, परंतु ही वस्तुस्थिती आहे, की बऱ्याच वेळेला काही चांगल्या न्यूजसाठी सुद्धा म्हणजे हल्ली चांगल्या न्यूज द्यायला पैसे द्यावे लागतात, अशी सुद्धा गोष्ट होते. नाही, की नाही. हे हे कसं आहे राजेश माहितीये का, की आपल्या सर्वच प्रोफेशन्समध्ये सर्व तसंच कुठच्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही एका प्रोफेशनमध्ये आहात, माझे काही मित्र इथे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत. मला असं वाटतं की आपल्या समाजातली मूल्य त्यांची जशी घसरण होते तशी बरोबर. ती प्रोफेशनमध्ये प्रतिबिंबित व्हायला लागते. येस, येस. त्यामुळे पूर्वीचा डॉक्टर, पूर्वीचा वकील, पूर्वीचा पत्रकार, पूर्वीचा उद्योजक, पूर्वीचा बिल्डर, आता जर तुम्ही पाहायला गेलात तर तो सगळे सापडणं शक्य. अवघड आहे. सगळं आय शक्य. विल नॉट जस्टिफाय दॅट. मी ते जस्टिफाय नाही करत आहे. परंतु ह्या एकमेकांवर इतक्या गोष्टी अवलंबून आहेत, की आपलं संपूर्ण एन्व्हायरमेंट आहे. त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्युच्युअली चांगले वाईट गुण लागतात ना एकमेकांना. हो, 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 हो. जे चांगले घेणारे ते चांगले घेतात. जे वाईट घेणारे ते वाईट घेतात. तर मला असं वाटतं, की पेड न्यूज जो विषय आहे, हा आमच्या प्रोफेशनला लागलेली कीड आहे. हं, तसं येलो जर्नलिझम पण आहे. मी तुम्हाला सांगतो ना, हं. की आमच्याकडे पण येलो जर्नलिझम आहे. आमच्याकडे सुद्धा पत्रकारांना हाताशी धरून फार मोठ्या प्रमाणात, आता तुम्ही तर व्हॉट्सअपवर बघत असाल, की काही तर स्केल जो एवढा वाढलेला आहे, की या मीडियाला इंटरनॅशनल एजन्सीज सुद्धा फंडिंग करतात हो. आणि आपल्या देशामध्ये अनरेस्ट करतात. अशा पद्धतीचं पण एक आपल्याकडे चर्चा असते. तर मला असं वाटतं, की ते मायक्रो पासून मॅक्रो लेव्हलपर्यंत हा सगळा प्रकार सुरू आहे. अर्थात ठाणे वैभव या सगळ्यापासून दूर राहिलं. हां, नाहीतर मला आश्चर्य त्याचंच वाटतं. मी तुमच्या जेव्हा न्यूज बघतो, तर मला मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, की हे सगळं एवढं चाललं असताना सुद्धा, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे काय म्हणतो ना आपण चिखलामध्ये कमळाला जसं आपल्याला क्लीन ठेवावं लागतं, तशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करताना दिसता, की ठाणे वैभवला मी त्या मागे आपण स्टुडंट ऑफ द इयरच्या कार्यक्रमात भेटलो होतो. खूप चांगला उपक्रम. परंतु बाकीच्या वृत्तपत्रांना त्यांना खास मागे लागावं लागतं, की बाबा याला सपोर्ट करा, ही न्यूज सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे, मुलांच्या फायद्याची आहे. पण तिथे तुम्ही स्वतः तिथे पार्टिसिपेट झालात, त्याला नाही, नाही. यात लोकांपर्यंत राजेश पोहोचवलंत. राजेश व्हॉट यू से इज करेक्ट. हं, यात अवघड काही नाहीये खरं म्हटलं तर. हं. तुम्ही जर ठरवलं, की बाबा माझी जी काही गरज आहे, सी अँबिशन असणं वेगळं, पण ग्रीड असणं वाईट. येस. ट्रू, ट्रू. आय एम अँबिशियस. मला माझा पेपर टाइम्स ऑफ इंडिया सारखा करायचा आहे. पण फॉर दॅट इट विल टेक सम टाइम. हं. तर कुठचाही चांगला बिझनेसमन आणि मला असं वाटतं, की पत्रकारिता जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायची असेल, तर तुम्ही खूप तुमचा अप्रोच जो आहे तो प्रोफेशनल असायला लागतो. तुमचा अप्रोच प्रोफेशनल नसेल, तर तुमचा बिझनेस चालत नाही. तुम्हाला तुमचं आज ठाणे वैभवच्या माध्यमातून आज जवळ-जवळ आम्ही आज 30-35 कुटुंबांच्या घरी पोहोचलेलो आहोत. आज ती 30-35 कुटुंब आमच्यावर अवलंबून आहेत. आता ह्या सगळ्या ही जी फायनान्शियल डिसिप्लिनचा जो भाग आहे, हा प्रोफेशनलिझम मधनं येतो आणि मग प्रोफेशनलिझम, फायनान्शियल डिसिप्लिन या गोष्टी तुमच्या प्रायोरिटीमध्ये आल्यावर तुम्ही एथिक्सला फार महत्त्व देता. आणि मला असं वाटतं, की एथिक्स हे प्रत्येक माणसाच्या हातात आहे. हे कुठे शिकवलं जात नाही. चांगल्या-चांगल्या कॉलेजमधनं बाहेर पडलेले लोकं सुद्धा आपण बघितलं कालांतराने दे आर बिहाइंड द बार्स. सी आता त्यांना इथिक्स मी तर म्हणतो, की घरची मूल्य तुम्हाला घरी जे आई संस्कारातून मिळाले किंवा जे एक्झॅक्टली, नॅचरली जी मिळाली, तुमच्या एक्झॅक्टली, एज्युकेशन आणि त्याच्याशी मी नाही जोडू शकत. एज्युकेशन एक्झॅक्टली. नॉलेज मिळतं. पर्टिक्युलर आपल्या भारतामध्ये जे एज्युकेशन सिस्टम आहे, त्याच्यात मूल्यांचं शिक्षण अशा प्रकारे नाहीच म्हणू शकत होत आपण. नाही. नॉलेज हो, नॉलेज हो. कॅन बी वी कॅन गेट फ्रॉम मिळू बरं. शकतं आपल्याला. परंतु बरं. मूल्य ही घरीच जपवणूक केली जातात आणि मला वाटतं तुमच्या वडिलांकडनं हा वारसा तुमच्याकडे आलेला असावा. या, या, या. आणि हे त्याप्रमाणे पुढे पण तो चाललेला दिसतोय मला आता तुमच्या पुढच्या माझ्या वडिलांकडनं आम्ही मगाशी ते सांगायचं राहिलं तुम्हाला, की पत्रकारितेमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात. परंतु विधायक पत्रकारिता ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह जर्नलिझम म्हणतो, ते करायला पाहिजे आणि त्याला प्रचंड स्कोप आहे.
आणि आता तुम्हाला कोविडच्या नंतर तुम्हाला हे गोष्ट जास्ती जाणवेल की जे सेन्सेशनल करतात ते त्यांची शेल्फ लाईफ कमी राहणार आहे. दोज हू आर ऍक्च्युअली डिलिव्हरिंग समथिंग टू द सोसायटी. तर आताच्या पुढच्या काळामध्ये तुमचा पुढचा प्रश्न मला वाटतं असेल सुद्धा एखादा वेळा तो, की तो फार महत्वाचा आहे. आम्ही काय केलं, आम्ही जसं मगाशी तुम्हाला बोललो की आम्ही छोट्या संस्था, छोटी माणसं, छोटे कार्यकर्ते यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो आणि त्यांना त्यांची ओळख दिली, त्यांचं अस्तित्व दिलं. ठाण्यातलं समाज जीवन जे आहे त्या समाज जीवनामध्ये आपण काहीतरी भाग घेतला पाहिजे. आम्ही अलूफ राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही सतत सांगतो की आमचं ठाणे वो काय तर सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ, की तिथे सगळेजण येऊ शकतील, ते त्यांच्या गोष्टी सांगू शकतील आणि त्या गोष्टीतनं आपण आणखीन आपलं शहर जे आहे ते पुढे कसं नेता येईल ते बघूया. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या वाईट चालू आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल भ्रष्टाचार चालू आहे, फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण चालू आहे, फार मोठ्या प्रमाणात आणि काय अनैतिक गोष्टी चालू आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत वगैरे. तर ठाणे वैभव किंवा आणि कुठचंही माझ्यापेक्षा 10 पट मोठं 100 पट मोठं वर्तमानपत्र सुद्धा हे थांबवू शकलेलं नाही. तर मला असं वाटतं की ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही ते वातावरण निर्माण करत राहिलं पाहिजे. तुम्ही चांगली चांगली माणसं समाजात निर्माण केली तर, आणि ते काम पत्रकारितेने केलं पाहिजे आणि ते फॉर्च्युनेटली मला करायला मिळतं, त्याच्याबद्दल मला आनंद आहे. काय जेव्हा आपण जसं आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे एक उडान, आणि एक उडान मध्ये आम्ही काय करतो, ज्यांनी उडान घेतली असेल कोणत्याही प्रकारची, जशी तुमची आता वृत्तपत्रिका क्षेत्रामध्ये तुमची उडान आहे ही, कारण की ठाण्यामध्ये ठाण्याला ओळख करून देणार असं आणखी वृत्तपत्र नाहीये पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये. मला ठाणे वैभव सारखं असं ज्याला ठाण्याची वैभव, तुमचं नाव पण त्याप्रमाणे साजेसं नाव ठेवलेलं आहे की ठाण्याचं वैभव, असं वृत्तपत्र नाहीये. तर ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाचारण करण्याचं कारण असते की तुमची नुसती उडान नाहीये, तर नैतिकता आणि मूल्यांना सोबत घेऊन घेतलेली उडान आहे. मग आम्हाला नेक्स्ट जनरेशनला मला तेच वाटलं, आता हा जो कोविडचा पिरियड होता, फार निगेटिव्हिटी आली होती. म्हणजे आता थोड्या प्रमाणात कमी झाली, कारण सुरुवातीला फारच लोक घाबरलेले आणि हे असे होते. तर त्यावेळेला जी पॉझिटिव्हिटी दिसायला पाहिजे, ज्या लोकांकडनं दिसू शकेल त्या लोकांचा आम्ही इंट्रोड्यूस करू शकतो, ज्या लोकांकडनं गायडन्स मिळू शकतो. तर त्याच्यामुळेच आम्ही खास तुम्हाला याच्यासाठी पाचारण केलं. तर तुम्ही फार छान प्रकारे ते सांगितलं. सर, आता हा जो बिझनेस आहे, बिझनेसच आहे म्हणू शकतो आपण, की जो हा जो पत्रकारिता किंवा वृत्तपत्र छपाईचा जो व्यवसाय आहे, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा चॅलेंज आहे. कारण की आताच्या काळामध्ये तुम्ही बघताय की सुरुवातीला 2-3 महिने तर सगळे वृत्तपत्र बंद पडली, म्हणजे ऑलमोस्ट भले डिजिटल तर्फे येत होती ती, पण तुमचा असं व्यवसाय अल्टिमेटली तुम्ही किती पण म्हटलं तर तुम्हाला पगार द्यायचे आहेत लोकांना, बाकीचा खर्च आहे, हे सगळं कसं करता आलं फार चॅलेंजिंग असेल. जसं आमचा कन्स्ट्रक्शन बिझनेसला जसा खूप मोस्ट अफेक्टेड बिझनेस आहे, तसा हा तुमचा वृत्तपत्रिका ऑलरेडी चॅलेंजिंग मध्ये होता, कारण की डिजिटल मीडिया खूप अग्रेसिव्ह होतं. त्याच्यामध्ये वृत्तपत्रांना ऑलरेडी चॅलेंजिंग होतच, आणि याच्यामध्ये इट इज अ डबल चॅलेंजिंग म्हणू शकेल. तर ते हा जो सध्याचं जे आहे पिरियड, तो कसा तुम्ही फेस करताय त्याला, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कशी मेंटेन करताय? तुम्हाला सांगतो, यात 2-3 गोष्टी आहेत. चॅलेंजिंग तर आहेच, आणि मला असं वाटतं की आता कोण नाही, म्हणजे अगदी रस्त्यावरचा चहावाला, वडेपाववाला, त्याच्यापासून ते अगदी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करणे, सर्वांच्या समोर वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येणार आहेत. त्याची तीव्रता कमी जास्ती असेल, परंतु चॅलेंज हा राहणारच आहे. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मला 2 प्रकारे खरं द्यायचंय तुम्हाला, की तुम्ही जे पॉझिटिव्हिटीचं बोलताय, तर पॉझिटिव्हिटी ही फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की इट इज प्रूव्ड अगेन अँड अगेन की तुमचा हा जो आजार आहे किंवा रॅदर कुठचाही आजार जो आहे, तर तो सायकोसोमॅटिक असतो. तो इट स्टार्ट्स फ्रॉम द ब्रेन आणि देन इट अफेक्ट्स द एंटायर बॉडी. तर मला असं वाटतं की इथे इम्युनिटीचा खूप मोठा विषय आपल्याकडे चालू आहे, प्रतिकारशक्ती माणसाची वाढवायची. तर मी डॉक्टर नाहीये, मी प्रतिकारशक्ती वाढवू शकत नाही, मी कुठच्या काढ्याचा फॉर्म्युला तुम्हाला देऊ शकत नाही. माझ्याकडे एक गोष्ट आहे की प्रतिकारशक्ती वाढवायची, म्हणजे तुमची मानसिकता, तुमचं मानसिक संतुलन हे कसं पॉझिटिव्ह राहील. तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही काय केलेलं आहे, जसं मगाशी तुम्ही म्हणजे मला तुमचे आभार मानेल की तुम्ही बारकाईने ठाणे वो वाचा, की माझ्याकडे जर संध्याकाळी ऑफिसमध्ये बातम्या येऊन पडल्या की आज ठाण्यातनं बाबा 1200 रुग्ण आहेत, माझा पहिला प्रश्न माझ्या वार्ताहरांना असतो, घरी किती गेले सांग. बरोबर. घरी किती गेले सांग. आय डोंट इव्हन आस्क हिम मेले किती. कारण ते घरी जाणं जे आहे ते महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण कुठची गोष्ट जी आहे ही सगळी जर गोष्ट आपण क्लिनिकली बघत गेलो तर मला असं वाटतं फार वाईट होईल ते.
ह्या ठिकाणी आता इमोशन्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. येस. आणि तुम्ही इमोशन्स लोकांचे कसे तुम्ही त्यांना गुड फ्रेम ऑफ माइंड मध्ये ठेवता. ठाणे वैभवनी ते काम केलेलं आहे आणि तुमच्यासारखे लोक त्याकडे लक्ष देऊन आहेत, त्याबद्दल मी आभारी. ऍक्च्युली आता खूप महत्वाचा पॉईंट सांगितला सर, जो बेसिकली सायको जो म्हणाला तुम्ही की आपण इम्युनिटी बुस्टरसाठी वेगवेगळे औषधं काढे ते घेतो, पण सगळ्यात जास्त महत्वाचा काढा आहे तुमचं मानसिक संतुलन. मानसिक मानसिकदृष्ट्या त्रास तुम्ही आहे. जर पॉझिटिव्ह राहिलात तर बरोबर. इम्युनिटी जास्त बुस्ट होते. हे सगळ्या डॉक्टर, कारण मी बऱ्याच डॉक्टरांशी बोललो, त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला की तुम्ही किती पण काढे घ्या, किती पण औषधं घ्या इम्युनिटी बुस्टरसाठी, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह नसाल म्हणे तुम्ही तर मग त्याला काहीच कोणी करू शकत काहीच नाही, अर्थ डॉक्टर नाही. सुद्धा काही करू शकत नाही. बरं, तुमचा याच प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे तो फायनान्शियल चॅलेंजचा आहे. हा. तर बेसिकली लोकल पेपर, म्हणजे आता आम्ही लोकल पेपर म्हणायचं कारण आता आम्ही झालो, आता 45 वर्ष झालं, त्यामुळे आता वी हॅव स्टॉप कॉलिंग आउटसेल्व्ह लोकल. तर आम्हाला काय, आम्ही विचार असा करतोय की फायनान्शियल चॅलेंजेस होतेच, पूर्वी होतेच, आज असे काल परवा निर्माण झालेच नाहीत. म्हणजे जर मोठ्या वर्तमानपत्रांना मोठे चॅलेंजेस असतील तर आम्हाला सुद्धा काही हे नाही, किंबहुना छोट्या पेपरला अधिक मोठे चॅलेंजेस असतात. आता यातला एक सर्वात बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर ही गोष्ट या निमित्ताने मी सांगतो की वर्तमानपत्र जे आम्ही तुम्हाला 3-4 रुपयाला विकतो, आपण ठाणे वैभवचं उदाहरण घेऊया. आम्ही 4 रुपयाला तुम्हाला जे ठाणे वैभव विकतो तो आम्हाला घरात ठाणे वैभव 4 रुपयाला पडत नाही. त्याची किंमत जवळजवळ आम्हाला 7.5 ते 8 रुपयाला पडते एक कॉपी. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही लॉस मध्ये करता का धंदा? लॉस मध्ये केला असतं तर मी 45 वर्ष इथे राहिलोच नसतो, तुम्ही मला बोलवलं पण नसतं, राईट? त्याच्यामुळे तो जो गॅप आहे, तो गॅप जो असतो तो जाहिरातीच्या माध्यमातून येत असतो. जाहिराती कधी मिळतात? जेव्हा तुमचं वर्तमानपत्राचं सर्क्युलेशन चांगलं असतं. सर्क्युलेशन कधी चांगलं होतं तर तुम्ही वाचकांना जे पाहिजे ते तुम्ही देता. आता अनफॉर्च्युनेटली वाचकांना काय पाहिजे होतं? सेन्सेशनल पाहिजे होतं. मी त्याच्यापासून दूर राहिलो. त्याच्यामुळे माझा स्पीड कमी होता, परंतु माझं सेन्सेशनल मी कमी राहिलो, पण माझी क्रेडिबिलिटी मी वाढवली. आणि मग ठाण्याहून दिलेली बातमी किंवा ठाण्यामध्ये आलं असेल तरच विश्वास ठेव, आणि त्या क्रेडिबिलिटीच्या जोरावर मी जाहिरातदार मिळवले. आणि फॉर्च्युनेटली आज आम्ही जाहिरातीचं जे गणित असतं ते आम्ही गणित बऱ्यापैकी बॅलन्स करत आणलं आणि आम्ही इथपर्यंत आलो. म्हणजे हा पेपर 75 साली 4 पानी होता, त्याची किंमत 40 पैसे होती. आता हा पेपर दररोज 10 पानी असतो, त्याची किंमत 4 रुपये आहे. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होता, आता जवळजवळ सगळी पानं रंगीत असतात, अनेकदा 16 ते 20 पानांचा पेपर असतो. तर हा सगळा इव्होल्युशनचा भाग. आणि हे इव्होल्युशन जे आहे ना, तर हे प्रत्येक टप्प्याला तुम्हाला आलेले चॅलेंजेस, मग ते फायनान्शियल चॅलेंजेस असतील, तुम्हाला अनेकदा वर्तमानपत्र असल्यामुळे पॉलिटिकल चॅलेंजेस, तुम्ही फार वल्नरेबल असता. हो, तो मला प्रश्न तुम्हाला होताच पुढचा की तुम्ही कुणाचे कायम शत्रू कायम मित्र होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला तो आहे की तुम्ही ते बॅलन्स कसं करता, कारण की प्रेशर तर तुम्हाला येणारच. याचं राजेश फार सोपं आहे, काय रॉकेट सायन्स नाहीये. मी माझा खांदा कुणालाही गोळीबार करायला देत नाही. तुम्हाला जर कुणावर अटॅक करायचा असेल तर यू कम ऑन द फ्रंट, तुमची बाजू आम्ही मांडू. परंतु ऍट द सेम टाइम जस्टिस असं सांगतं की ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय त्याला सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे, आणि वी हॅव बीन गिव्हिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे मला एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध टीका करायची असेल तर त्या टीका करणाऱ्या माणसाला ह्याची गॅरंटी असते की एक शब्द अनफॉर्च्युनेटली फार वेळा वापरला जातोय आजकाल, आणि आमच्या कानावर सुद्धा आलाय मीडियाच्या लोकांना, हे मीडियावाले सुपारी वाजवतात. आहे, त्यात तथ्य आहे, परंतु हे खांदे ठाणे वैभवचे आम्ही कोणाला तसे दिले नाहीत, सुपाऱ्या वाजवल्या नाहीत. जे आहे ते समोरनं बोललो, आणि त्याची बरेचदा त्रास पण झाला, अनेक ठिकाणी कोर्टात केसेस झाल्या, परंतु आम्ही आमच्या मूळ निश्चयापासून ढळलो नाही. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर या पेपरच्या अपब्रिंगिंग मध्ये आमच्या फाउंडरनी जे काही संस्कार केले वडिलांनी आमच्या, त्याच्यावर मी त्याचं हे देतो, आणि ठाणेकरांनी खूप चांगली साथ दिली. म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं, जेव्हा माझे महाराष्ट्रातले काही ग्रामीण भागातले पत्रकार संपादक भेटतात तर त्यामुळे तुम्हाला त्रास काय, म्हटलं मला माझ्या लोकांचा खूप चांगला सपोर्ट आहे.
म्हणजे मी आयुक्त चंद्रशेखर आपल्याकडे होते, हो. त्यांची बदली झाली तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो. तेव्हा फार डिफिकल्ट होतं त्यांच्या बाजूनी, म्हणजे सगळं मला राजकीय लोकांनी खूप हो, त्रास दिला संपूर्ण त्यावेळेला. कारण मी होतो, मला आठवतं सगळ्यांनी त्याच्याविरुद्ध महाविभाग सगळेचे सगळे नगरसेवक पासून सगळे हो, पॉलिटिकल सगळे फार लीडर. फार त्रास झाला. पण आम्ही ती भूमिका घेऊ शकलो. याचं कारण असं होतं, की मी चंद्रशेखरांच्या ऑफिसमध्ये जाऊन कधी 4 आण्याचा चहा पण प्यायलो नाही. त्यामुळे मला काही त्याच्याशी देणं घेणं होतं. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, की जनरल इंटरेस्टमध्ये जर तो काही माणूस काम करत असेल त्याला सपोर्ट केलं पाहिजे. जर त्याचं काही चुकत असेल तर विल पॉइंट आउट दॅट ऑल्सो. परंतु ती क्लॅरिटी कधी येते जेव्हा तुमच्याकडे क्रेडिबिलिटी असेल, आणि फॉर्च्युनेटली बाय गॉड्स ग्रेस ती क्लॅरिटी आपल्याकडे, क्रेडिबिलिटी, क्लॅरिटी हे दोन्ही आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे तो जो आहे ना, तो चॅलेंजचा भाग तो आम्ही बऱ्यापैकी थोपवू शकलो. पण सर, असं झालं का कधी, भले हे सगळं तुम्ही करत असताना, तुम्ही तुमचे रूल्स आणि तुमच्या नैतिकता सांभाळून सगळ्या ज्या न्यूज देत असताना सगळ्यांना तुम्ही म्हणालात, परंतु तरी सुद्धा कोणी तुमच्यावर दबाव आणला, तुम्हाला कोणी धमकी वजा अशा टाईपची लेटर पाठवली असतील किंवा कशाही प्रकारे त्यांच्या मेथडने त्यांनी तुम्हाला असं काही कोणी तुमच्या आतापर्यंतच्या याच्यामध्ये असं झालं की? हो, म्हणजे अनेकदा डिफेमेशनच्या केसेस पर्यंत आमच्यापर्यंत झालेल्या आहेत. अर्थात त्या केसेस फार स्टँड झाल्या नाहीत, कारण की जेव्हा जजला पण समजलं की ह्याच्यात हे काही नव्हतं तथ्य, त्यामुळे झालं. परंतु तो मानसिक त्रास हा डेफिनेटली होतो. त्यामुळे साधारणपणे वर्तमानपत्रामध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की तुमचा कायम मित्र कोणी राहू शकत नाही किंवा कायम शत्रूही कोणी राहू शकत नाही. आणि लोकांनाही, म्हणजे आता 45 वर्षांनी मी हे सांगू शकतो, परंतु अनेकदा होतं काय, की वर्तमानपत्रांकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो, किंवा मीडियाकडे, तो थोडासा बदलत चालला. म्हणजे मला आता काळजी त्याची वाटते, की ओल्यावर सुकं जळणं जो असतो एक प्रकार, तर तो प्रकार होऊ नये, की एव्हरीबडी हॅज इट्स क्रेडिबिलिटी, आणि त्या क्रेडिबिलिटीला टिकणारं काम आपण जर केलं तर मला वाटतं जे काही आता थोडंसं काही ब्लॅक शिप आहेत, ज्या सगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत, आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे, तर आय थिंक आमची जबाबदारी थोडी जास्त आहे. आणि जर्नलिझमला तर आपण म्हणतो ना, लोकशाहीचा एक स्तंभ आहे. चौथा स्तंभ चौथा म्हणतो स्तंभ आपण म्हणतो. या तर त्याला तर मेंटेन करणं फार मस्ट आहे, कारण की जर फार फार तो स्तंभालाच जर येस 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 आपण क्रेडिबिलिटी त्याचीच घालून बसलो, तर मग अगदी फार अगदी डिफिकल्ट आहे. आणि तुम्ही एक अगदी म्हणलात ते जास्त योग्य आहे, कारण की आपण कोणत्या एका क्षेत्राला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, की डॉक्टर क्षेत्राला की याला. संपूर्ण समाजाच्याच नैतिक मूल्यांना काहीतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल किंवा कशामुळे असेल, जो 30-40 वर्षापूर्वी जी नैतिक मूल्य आपण शिकलो, किंवा तेव्हा शाळेत सुद्धा मी तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, पण मला असं वाटतं की मला तिथून सुद्धा मला चांगलं शिकायला मिळालं. मी वाणगाव या शाळेमध्ये होतो. तिथे पण वा मला शिकायला मिळालं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत शाखेतून, आणि मला रिस्पेक्ट आहे त्या सरांचा. असं कधी नाही झालं. एकेरी तोंडात माझ्या वर्डच निघत नाही. आता आपण मुलं बघतो की 10वी मुलं टीचर बद्दल किंवा कॉलेजची मुलं, मी कोणत्याही टीचर्स बद्दल आतापर्यंतच्या पहिलीतल्या कॉलेजपर्यंत बोलूच शकत नाही. म्हणजे ग्रुपमध्ये असू द्या, एकटे असू द्या, मला बोलताच येत नाही. कारण की ती, आणि तो मी काही ठरवलेलं नाहीये. तो रिस्पेक्ट ऑटोमॅटिक आलाय. तर याच्यामध्ये त्यांची क्रेडिबिलिटी पण आहेच. कारण की त्यांनी त्या प्रकारे त्यांना आता क्रेडिबिलिटी जाण्याचं कारण काय झालं त्यांचं पण, कारण की बऱ्याच वेळा त्यांना दिसतं की शिक्षक सुद्धा त्यांचं काम प्रॉपर त्याच्याप्रमाणे करत नाहीयेत. मग हे हे हा जो प्रॉब्लेम झाला आहे, तो त्याच्यात आपल्याला जेवढं करता येईल ते तुम्ही करताय. दॅट इज व्हेरी ग्रेट थिंग. आणि मला वाटतं आपण पॉझिटिव्ह राहू. पुढे मला आणखी 5-10 वर्षांनी पुढच्या जनरेशनमध्ये बदल निश्चितच झालेला असेल. जर तुमच्यासारखे वृत्तपत्र स्वतःला होल्ड करू शकले आणि आणखी त्याच्यात संख्या वाढली. तर एक तुम्हाला सांगतो की स्थानिक पेपर जो आहे, म्हणजे ठाणे वैभवचा, तर मला नेहमी विचार तुमचा USP काय? तर माझं USP एकच आहे की आम्ही लोकांशी खूप काय म्हणतो आपण, मिसळून आहोत. मिसळून आहोत. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जर दिवसभरात एक रफली पाहिलं तर नॉट लेस दॅन 50 to 100 पीपल कीप ऑन कमिंग, किमान 50 ते 100. आता याचं कारण असं होतं की मला वर्तमानपत्र काढायचं आहे, मला तो खपवायचा आहे, त्याच्या जाहिराती मला मिळायला पाहिजेत, माझे कामगार जे आहेत, माझे स्टाफ आहे, त्यांचे पगार पण व्हायला पाहिजेत. हा सगळा एक भाग. परंतु माझं रोल बियॉन्ड काय आहे त्याच्या, ॲज अ लोकल पेपर, ॲज अ स्थानिक न्यूजपेपर, की माझं अटॅचमेंट टू द सिटी. आणि मग मी काय केलं, जे ठाणेवरचं USP आपण म्हणू, की आम्ही ओनरशिप टुवर्ड्स द सिटी, ही जी भावना आहे,
ही प्रत्येक ठाणेकरांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बरोबर आणि त्याच्यामुळे मला लोक म्हणतात की रोटरीचा तुला काय फायदा झाला. तर मी रोटरीत कधीच कुणाला ठाणे भाऊ वाचा म्हणून सांगितलं नाही, की रोटेरियनला सांगितलं नाही मला तू जाहिरात दे. परंतु रोटरीमुळे मला माझं जे फ्रेम ऑफ माइंड आहे हे कायम पॉझिटिव्ह आहे. आपली जी 4-वे टेस्ट आहे बरोबर ती किती लोक ते स्वतः पाळतात test आणि तो करतात. पाळतात तो भाग वेगळा. परंतु त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपण इथे बरेच आता या ग्रुपमध्ये समजा रोटेरियन असतील तर दे विल ऍग्री टू इट, की एक न कळत आपल्यावर तो संस्कार होऊन जातो. आता ह्याच्याच सतत तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये आहात, पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आहात, तर आम्ही सिटीजन फोरम केलं. आता मी सिटीजन फोरम समजा जर मी दुसऱ्या कुठच्या तरी जर काही प्रोफेशन मध्ये असतो तर बऱ्याच मला ते अवघड झालं असतं. पण मी केवळ लोकल पेपरचा संपादक असल्यामुळे, ठाणे वैभवचा संपादक असल्यामुळे मला माझा जो काही सगळा माझे जे काही मित्र होते, हितचिंतक होते आणि आम्ही सिटीजन फोरम फॉर्म केलं. सिटीजन फोरमच्या माध्यमातून आम्ही बरंच काम केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत राहता तेव्हा तुमची निगेटिव्ह चालू शकत नाही तुम्ही, कारण की यू हॅव टू लीड बाय एन एक्झाम्पल. करेक्ट आणि फॉर्च्युनेटली वी हॅव ऑलवेज केप्ट अवरसेल्फ इन दॅट रोल. आणि तो प्रवास जो आहे ना तोच ठाणे भाऊचा आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या शहराबद्दल प्रेम वाटणं. आणि आता तर ह्या काळानंतर मला असं वाटतं की खूप गरज आहे, की सामाजिक संस्थांची गरज आहे, विधायक विचार करण्याची लोकांची गरज आहे, की चांगलं काहीतरी आपण आपल्याकडनं काहीतरी देऊया का. आज जेवढे लोक 50-55 वयोगटातले आहेत, एव्हरीबडी इज इन द मूड ऑफ गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. ती भावना नव्हती अशाला भाग नाही, पण त्याची मात्रा जी आहे ना ती प्रचंड वाढलेली आहे. वन्स एव्हरीथिंग इज सेटल्ड, तो माणूस सिक्युअर झाला हेल्थ वाईज किंवा फायनान्शियली, तर आय विल टेल यू की बिग मनी इज गोइंग टू कम इन द सोशल सेक्टर. एग्री 100%. काय कमवत असेल तो त्यातनं महिन्याला 1000-500 रुपये आता ह्या कामासाठी खर्च करायला लागणार आहे. आणि अशा वेळेला ही सर्व कार्यकर्ते, ह्या सर्व संस्था यांना कुठेतरी एकत्र बांधण्याचं काम, अँड दॅट इज गोइंग टू द बिगेस्ट टास्क ठाणे वैभव सारख्या पेपरला, की ह्या सर्व चांगलं जे पॉझिटिव्हिटी जी तयार होते ती पॉझिटिव्हिटी वाया जाऊ नये यासाठी एक चांगलं काहीतरी काम ठाणे वैभवच्या माध्यमातून करायचा आमचा योजना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. या कोरोनाच्या काळामुळे आम्ही आता घरात असल्यामुळे, मी आणि माझा मुलगा, आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे खूप काही डिझाईन्स केलेले आहेत की पोस्ट कोविड कसं ठाणे वैभव असेल. आणि आय थिंक पीपल विल अप्रिशिएट दॅट. सर आणखी एक थोडासा असा प्रश्न आहे मला, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटी म्हणता, पण पत्रकारितेला त्याचबरोबर ट्रुथफुल असणं पण आवश्यक असतं. जरी पॉझिटिव्हिटी जरी असली तर ट्रुथफुल, ह्या दोन्ही गोष्ट बॅलन्स करायला डिफिकल्ट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ट्रूथ द्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी पसरू शकते आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी पण पाहिजे असते आणि खोटं पण बोलायचं नसतं. तर ते कसं बॅलन्स करता तुम्ही मग? कारण की तुम्हाला ट्रूथला पण हे करू शकत नाही. नाही, खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की मी जर खोटं बोललो, मी समजा खोटी बातमी लावली आणि तुम्ही मला उद्या फोन करून सांगितलं किंवा पत्र लिहिलं की कालच्या ठाण्यावर आलेली बातमी खोटी होती आणि तुम्ही प्रूफ पण पाठवलं, तर मला खुलासा छापणं आलं. बरोबर. मी जर दररोज 5 खुलासे छापायला लागलो तर मला असं वाटतं माझी क्रेडिबिलिटी 0-0 व्हायला लागेल. त्यामुळे इथे खोटं बोलायचा विषय येत नाही. हा, टू सम एक्सटेंट टीका जी आहे, म्हणजे आता हे माझं थोडंसं सिक्रेट सांगून टाकतो की मला टीका करायची आहे एखाद्या नेत्यावर, परंतु तो नेता जो आहे तो मला त्रासदायक ठरू शकतो. कारण की त्यांची पॉवर किती आहे आता तुम्हाला आणि मला माहिती आहे. तर कुठच्याही नेत्याची पॉवर ती आपण आजमावून, परंतु तो चुकतोय हे सुद्धा सांगायचं, तर त्यावेळेला 2 गोष्टी फार लागतात. की एक तर तुमचं क्रेडिबिलिटी क्वोशंट फार हाय पाहिजे, की हा टीका करतोय म्हणजे खरंच माझं काहीतरी चुकलंय. टीका करण्याची भाषा जी आहे, ती भाषा जी आहे ती तुमची कशी संतुलित आहे. तुम्ही मगाशी एक चांगला शब्द वापरला होता इंट्रोडक्शन मध्ये, इन्फॉर्मल इंट्रोडक्शन होतं ते, की तुम्ही संयत आहात, तुम्ही कंट्रोल्ड आहात. तर यू हॅव टू बी लिटल कंट्रोल्ड. मला चिडायला वेळ लागणार नाही, पण त्या चिडून माझा काय फायदा होणार आहे का? मग मी काय करीन, जास्तीत जास्ती
तो काळ गेला ना, की लोकमान्य टिळकांनी प्रश्न विचारला, सरकारचं डोकं ठिकावणार आहे का? आता ते सरकार परक होतं. आता सरकारचं डोकं ठिकाणावर म्हणजे आय एम ऑल्सो सरकार, बिकॉज आय वोटेड फॉर इट. आय कॅनॉट मेक सच स्टेटमेंट. विल ड्यू रिस्पेक्ट टू लोकमान्य टिळक. आता आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं शुगर कोटेड पण करावं लागतं, नंबर 1. आणि कसं आहे मला वाटतं सर, कोणतीही माणूस म्हणजे चुका जरी असल्या, नेते पण म्हणू द्या, पॉवरफुल असू द्या, त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट पण असतातच. असा कोणीच 100% माणूस नाही की असतात. सगळ्यांचे निगेटिव्ह पॉईंट असतात. व त्याच वेळेस आपण एक निगेटिव्ह पॉईंट ज्यावेळेला आपल्याला सांगायचा आहे की हा निगेटिव्ह पॉईंट आहे आणि त्याच्यावर त्याचे 5 पॉझिटिव्ह पॉईंट पण आहेतच, ते पण बरोबर टाकले तर समोरच्याला तो बरोबर घ्यायचा पॉईंट नाही, बरोबर घेतो. त्याला समजतं की याची भावना शुद्ध आहे. घेतात. नाही, असतात चांगले गुण असतात. आणि मी असे अनेक चांगले नेते पाहिले की ज्यांचे चांगले गुण अनफॉर्च्युनेटली समाजासमोर आले नाहीत. त्यांच्यात सगळे चांगले गुण असतात असा डाग नाही. तसे सगळे चांगले गुण सगळ्यांमध्ये नसतातच. परंतु ह्यांच्यात आणि ह्यांचं सगळं लक्ष घेतलं. काय होतं माहितीये का, ह्यांना फार बारकाईने बघावं लागतं. हे अशी चूक का करतायत, हे अशी स्टेटमेंट का करतायत. मग त्या भोवतीची परिस्थिती जी आहे ती तुम्हाला लक्षात घ्यावी लागते बातमी छापायच्या अगोदर. आणि ती जर तुम्ही व्यवस्थित त्याचं इव्हॅल्युएशन केलं तर तुम्हाला एखाद वेळेला तुम्ही जस्टिफाय नाही करणार, परंतु तुम्ही टीका करताना त्याला त्या गोष्टीचा एक वॉर्निंग देऊ शकता की तू जे आता करतोयस त्याचा तुझा क्षणिक फायदा होईल, पण गावाचा फायदा होत नाही. तुझा स्वतःचा होईल, परंतु इन द लॉंग रन तुझं करिअर विल गेट डिसरप्टेड. आता बऱ्याच लोकांना मला काही वेळेला वाईट ह्याचं वाटतं की वर्तमानपत्र फक्त बातम्या द्यायचं काम करतं. तर तसं नाहीये. ऍक्च्युली वर्तमानपत्रांनी अकॅडमिक इंटरेस्ट जागृत केला पाहिजे. जे तुमच्यावर राज्य करतात त्यांना तुम्हाला सतत, कारण ते अकॅडमिक पासून दूर पळत असतात, त्यांना खेचून आणणं. मला खूप आनंद वाटतो की ठाणे वैभवच्या अग्रलेखांचं अप्रिसिएशन हे तेवढ्यासाठीच जास्त होतं की आम्ही सतत, आम्हाला माहिती आहे ना की अमुक अमुक संस्थेत करप्शन होतं, पण मी करप्शनच लिहित बसलो तर मग मला त्या गोष्टीत काही सुचवायचं असेल किंवा हा पूल जो आहे हा पूल असा न नेता हा असा न्यायला पाहिजे होता. हे जर मी 2 इंजिनियरशी बोललो नाही आणि मी फक्त करप्शन बद्दल बोलत बसलो तर एखाद्या वेळेस करप्शन थांबेल पण पुन्हा पूल होईल तो चुकीच्या ठिकाणीच होईल. बरोबर. मग आता आपण दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे ना. खरी गोष्ट. शेवटी गाव माझं आहे. या गावावरनं आज मी जातोय, उद्या माझी पुढची पिढी जाईल, त्यानंतर पुढची पिढी जाईल. तर ह्याच्यात सगळ्या ऍसेट्स निर्माण जे होत आहेत त्या ऍसेट्सला करप्शन बेसिकली, आय एम नॉट गोइंग ऑन द रेकॉर्ड सेइंग दॅट, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टॉप. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हे वर्ल्ड वाईड सांगू शकतो, नॉट ओन्ली इंडिया. वी विल नॉट जस्टिफाय इट, पण जेवढे चांगले लोक तयार होतील तेवढं मला असं वाटतं की त्या करप्शनला आळा बसेल. आता मला म्हणजे त्या सिटीजन फोरमच्या वेळेला एका ठिकाणी आम्ही असं बोललो होतो आणि बरेच लोक ती गोष्ट मान्य करतील की आम्ही प्लास्टिक पिशवीच्या विरुद्ध आंदोलन करतो. महापालिका त्यांच्या एक फॉर्मल आवाहन करतं. आज कितीतरी लोक आहेत, पत्रकारांपासून माझ्यापासून ते MBA आणि MD आणि झालेले लोक, हे किती लोक प्लास्टिकच्या पिशवीतनं अजूनही भाज्या आणतात. प्रमाण कमी व्हायला लागलं हे तुम्ही लक्षात घ्या की आता तुम्ही खाली जाता आणि मग तुमच्या लक्षात येतं अरे पिशवी घ्यायची राहिली आणि वर जायला लागला. हा चेंज यायला लागला. सम टाइम. आता दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ करप्शन. अरे जाऊन द्या ना, एका प्लास्टिकच्या पिशवीने काय होतं. आणि बऱ्याच वेळा जे लोक करप्शन म्हणून ओरडतात ह्या छोट्या गोष्टीची ते जाणीव ठेवत नाहीत, कारण आपण पण कशा प्रकारे इनडायरेक्टली हेल्प करतो करप्शनला हे माणूस जरा विसरतो. अगदी. सर आणखी एक तुमचा मला विचारायचं, एक तर मी 2 प्रश्न तुम्हाला विचारतोय. एक तर तुम्ही आता एवढ्या कार्यामध्ये, एवढ्या कालखंडामध्ये 45 वर्ष जे ठाणे वैभवला झाले, तेव्हा असं कधी वाटलं नाही की ठाणे सोडून आणखी परत महाराष्ट्रावर वृत्तपत्र जावं? कारण की त्यावेळेला तो वृत्तपत्र, आता डिजिटल मीडियाच्यामुळे जेव्हा चॅलेंज आहे, तर त्यावेळेला इव्हन 95 ला एवढं चॅलेंज नव्हतं. तर असं तुमच्या डोक्यात आलं नाही, कारण तुमचं बॅकग्राऊंड होतं, तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये एवढे वर्ष काम केलं. तर तुमच्या वृत्तपत्राशी तुमचे म्हणजे जन्मापासूनच तुमचा त्याच्याबरोबर सोबती असं म्हणू शकतो मी, कारण तुम्हाला बालकडू त्याचे गेले. तर तुमच्या डोक्यात अशी कल्पना नाही आली, तुम्ही ठाण्यात ऑफकोर्स त्या वृत्तपत्राला तुम्ही खूप वरच्या लेव्हलला नेलं, ठाण्यामध्ये खूप रिस्पेक्टेबल पोझिशनला नेलं, परंतु असं कधी वाटलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये हा यायला पाहिजे होता, कारण की मराठी न्यूजपेपर आहे, पूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकला असता? मला इच्छा खूप आहे. त्यासाठी जो पैसा पाहिजे आहे तो पैसा मला उभा करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. आणि मग तो पैसा उभा करेपर्यंत आपलं हे जे काही काम आहे
ते काम अधिक सचोटीने, अधिक एफिशियंटली आणि जिथे अजूनही बरंच स्कोप आहे ठाण्यासारख्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपल्याला अजून काही करता येईल का, ते आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्र व्यापी तुम्ही काही केलं का नाही, तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही न्यूयॉर्क टाउन नावाचं एक इंग्लिश निश मॅगझिन काढतो. हा, न्यूयॉर्क टाउनच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नवीन मुंबई, पुणे आणि अशा जे आपले टायर 2 किंवा जे असे सिटीज आहेत तिथपर्यंत आम्ही आता पोहोचायचा प्रयत्न करतोय. आणि मुद्दाम यावेळेला आम्ही KYT त्याला लोक म्हणतात, तर आम्ही न्यूयॉर्क ठाणे म्हटलं नाही, आम्ही न्यूयॉर्क टाउन म्हटलंय. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या माणसालाही ते आपलं वाटेल, इचलकरंजीच्या माणसाला ते आपलं वाटेल आणि जळगावच्या माणसाला वाटेल. आणि ते त्याचं ठेवलेलं आहे स्वरूप. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इंग्रजीचं आपल्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत, तर आपण मराठी वाचतोय, आपण प्रोत्साहन पण देतोय मुलांना, आपल्या घरात आपण मराठी पुस्तकं आणतोय, परंतु इंग्रजीला आता पर्याय राहिलेला नाहीये आणि इंग्रजी ही सहज वाचली जाते. त्याच्यामुळे तिच्यापासून दूर राहता कामा नये. आणि गमतीदार किस्सा सांगून टाकतो, कारण की मराठीचा आग्रह करणारे त्यांनी म्हणजे मला मराठीचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मला माझे मित्र जे आहेत ते सांगतील की ते मला जेव्हा विचारतात कसा जाणार घरी, म्हटलं नाही, वाहन आणि वाहक दोन्ही आहे. आणि ते तुमचं विशेष आहे सर. तुम्ही राजेश, माझं शिक्षण इंग्रजी शाळेत झालेलं आहे. ओके. इंग्रजी शाळेत शिकलेला मुलगा आहे, पण मला माहित आहे माझं मराठी किती चांगलं आहे, परंतु मी मराठी संपादक आहे आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. आणि सुदैवाने माझी पुस्तकं जी झाली ती पण मराठीत चांगली झाली. मी इंग्रजी अर्थात लिहितो. 18 वर्ष टाइम्स ऑफ इंडियात होतो. मला तेच तर आश्चर्य वाटतं की तुमचं घरचं वृत्तपत्र होतं आणि मराठी वृत्तपत्र होतं, तुम्ही इंग्लिश मध्ये कसे गेलात आणि इंग्लिश एवढं स्ट्रॉंग कमांड कशी झाली आणि ठाणे जिल्ह्याला तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राला तुम्ही प्रतिनिधित्व केलं. आणि दॅट वॉज अ शेअर ऍक्सिडेंट आपण असं म्हणूया. काय झालं की टाइम्स ऑफ इंडियाचा इथे माझा मित्र पूर्वी रिपोर्टर होता जिल्ह्याचा, मिलिंद कोगजे म्हणून. तर मिलिंद कोगजेला मुंबईला बोलावून घेतलं आणि तेव्हा आमचा बॉस वॉज राजदीप सरदेसाई. राजदीप सरदेसाईंनी मिलिंद कोगजेला बोलावून घेतलं आणि राजदीपने विचारलं मग आता ठाण्याला कोण, तर माझा एक मित्र आहे मिलिंद बल्लाळ म्हणून, तर तू त्याला घेऊन ये ताबडतोब. आणि मला राजदीपने अक्षरशः 15 मिनिटात त्यांनी सांगितलं यू स्टार्ट वर्किंग फ्रॉम टुडे इटसेल्फ. आणि ती झाली. पण आय वॉज नॉट अ फुल टाइम वर्कर विथ टाइम्स ऑफ इंडिया. आय वॉज नॉट ऑन देअर मस्टर. मी त्यांचा फ्रीलान्सर होतो, कारण मी त्यांना सांगितलं होतं की माझं घरचं वर्तमानपत्र आहे, मला त्याला खूप वेळ द्यावा लागतो, पण मी ठाण्यात बसून टाइम्स ऑफ इंडियाला जस्टिस देईन. आणि मला 18 वर्ष छान काम करायला मिळालं. आणि आय थिंक त्याच्यामुळे माझं एक विजन जे म्हणतो आपण की नाहीतर मग स्थानिक दैनिकाचा संपादक, मग तो आपल्या त्या सिमेंट ते पायवाटा आणि गटार वगैरे, ह्याच्याऐवजी मला आज खूप मोठं एक विजन झालं ते टाइम्स ऑफ इंडियामुळे. म्हणजे जे आता जे तुमचं इंग्लिश मधलं जे मासिक तुम्ही जे काढताय नो युअर टाउन, हे बेसिकली त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला जे काम केलेलं आहे त्याचा इफेक्ट आहे. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पण काही घेण्यासारख्या ट्रेडिशन्स आहेत. त्या ट्रेडिशन्स पण आम्ही बऱ्याच फॉलो करतो. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक साधा नियम आहे की समजा जर मला तुमच्यावर टीका करायची आहे, तर आय शुड कॉल यू अप की तुमच्यावर आम्ही टीका करणार आहोत, तुमचं काय म्हणणं आहे का. इट इज गुड. दॅट हॅपन्स. कारण अदरवाईज नंतरचे डिफेमेशनचे ते सगळे व्याप आहेत ना, त्यापेक्षा ते वाईट. दुसरी एक ट्रेडिशन जी टाइम्स ऑफ इंडियाची आमच्या वडिलांनी घेतली, जी मी फॉर्च्युनेटली पुढे चालू केली, आणि आता थर्ड जनरेशन, माय सन हॅज ऑल्सो जॉईन मी, ते फार महत्वाचं आहे की एका घरात तिसरी पिढी त्याच प्रोफेशन मध्ये येणं. निखिल आता KYT ची जबाबदारी बघतो. तर टाइम्स ऑफ इंडियाचं एक ट्रेडिशन आम्ही जी घेतली ती आजही चालू आहे. ती अशी की 75 ला आम्ही पेपर सुरू केला आणि 76 पासून आजपर्यंत आम्ही दरवर्षी टाइम्स ऑफ इंडिया शिल्ड सारखी ठाणे उभं क्रिकेट शिल्ड घेतो, विच इज एफिलिएटेड टू मुंबई क्रिकेट असोसिएशन. आणि त्याला एकनाथ सोलकर, अजित वाडेकर, विजय मर्चंट, विजय हजारे, यू नेम, चंदू बोर्डे, अगदी अजिंक्य राहणेपर्यंत सगळे जण येऊन उद्घाटन करून गेलेत किंवा बक्षिसं वाटून गेलेत. त्यामुळे त्या वर्तुळात ठाणे क्रिकेट टुर्नामेंट जी आहे तिला खूप मान्यता आहे. ओके.
ग्रेट. सर आणखी एक प्रश्न मला जो तुम्हाला विचारायचा आहे, की सध्या डिजिटल मीडिया एवढा सगळीकडे असताना सध्या प्रिंट मीडियाचे वेगळेपण तुम्ही कशाप्रकारे सांगू शकाल लोकांना? म्हणजे तुम्ही बघता सगळे एवढे वृत्त वाहिनी म्हणू शकतो आपण डिजिटल मीडियाला, की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि म्हणजे जे बिलकुलच नव्हते आधी जे आपल्या याच्यामध्ये आणि प्रिंट मीडियाच फक्त होता आणि आता अशा केसमध्ये प्रिंट मीडियाचे वेगळेपण कशाप्रकारे सांगाल तुम्ही? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की प्रिंट मीडियाचे दिवस भरलेत असं आपण म्हणत होतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया आली तेव्हा वर्तमानपत्र बंद होतील ही शंका होती लोकांना. मग त्यानंतर सोशल मीडिया आले, इंटरनेटचं एकदम मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं. तुम्हाला मी अजूनही सांगतो की रिटन वर्ड आणि हातात असलेला कागद आणि त्या कागदावरचं वाचलेलं, इट इज सायंटिफिकली प्रूव्ड की ते तुमच्या डोक्यात फार काळ राहतं. ह्या फ्लिटिंग इमेजेस आहेत, ह्या फ्लिटिंग इमेजेस आहेत, ह्या इमेजेस आहेत ना, ह्याचा एक सायंटिफिक आहे की मी बघतोय ह्याला कसं होतं की आमच्या ह्याच्यात आपण सिनेमा आणि नाटक आणि वर्तमानपत्रांची जर कंपॅरिझन केलं तर आपण सिनेमा बघताना सगळ्या भिंती काळ्या ठेवलेल्या असतात आणि तुम्ही फक्त एकच भिंत बघता. नाटक बघताना तसं नसतं, अंधार असतो परंतु तेवढाही अंधार नसतो. मला असं वाटतं की उजेडात सुद्धा तुम्ही तुमचं काम चांगलं करून दाखवणं आणि लक्षात राहणं आणि लोकांना आवडतं. काही वेळेला अंधार आवडत नाही लोकांना, की फार अंधारात सुद्धा आपल्याला ते नाही. तर मला असं वाटतं की वर्तमानपत्राचा जो फील आहे, हाताला जो कागद लागतो सकाळी, आणि मी हे फक्त आता 45-50च्या मुलांबद्दल बोलत नाहीये, तर मला बरेच 25-30तल्या मुलांनी येऊन सांगितलं ह्या काळामध्ये की आम्हाला ठाणे वैभव हातात असल्याशिवाय ते मोबाईलवर बघणार. मी आमचं ठाणेवैभव.in चालू आहे, आम्ही डिजिटल पण चालू ठेवणार. आज जवळजवळ आम्ही आय थिंक वी आर ब्रॉडकास्ट ग्रुप्स अराउंड 60-70,000चे आमचे ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत. परंतु आजही मला दिवसातनं 4 फोन तरी येतात. कधी सुरू करताय, कधी सुरू करताय, कारण तो जो आहे ना ती सवयीचा भाग आहे आणि ही सवय तुटणार नाही. नाहीतर आपल्यापेक्षा अगोदर कधी आली इंटरनेट परदेशात, पण अजूनही न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट चालूच आहेत ना. हो, आणि त्यांचे हेडलाईन्स काय आहेत त्या पण इकडे पण आपल्याला कळतात. दॅट विल नॉट डाय. ओनली थिंग इज सोयीच्या प्रमाणे. म्हणजे आता या काळामध्ये राजेश तुम्हाला एक सांगायला फार गंमत वाटते की ऑस्ट्रेलियात राहणारे ठाणेकर, न्यूझीलंडमध्ये राहणारे, अमेरिकेत राहणारे, इंग्लंडमध्ये राहणारे, यांना जर ठाणेवैभव मिळालं नाही तर ते अस्वस्थ होतात. काही जण बिचारे अडकून पडलेत, पण काही जणांचे इथे नातेवाईक आहेत. प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल ममत्व आहे आणि आय थिंक मोठ्या पेपरचं मला माहित नाही, पण ठाणे वैभव डिजिटली आज आम्ही लोकांना जे बाहेर आहेत त्यांना त्यांच्या रूट्स पर्यंत आणायचं काम करतो. की बाबा माझ्या गावातला गणपती मला बघायला आवडेल, मग दहीहंडी बघायला आवडेल, कुठे बघणार? ठाणे वैभवमधनं बघणार. आणि मग आम्ही तो डिजिटल प्लॅटफॉर्म पण खूप स्ट्रॉंग करतो. आम्ही सुद्धा त्याच्यात बरेच काही इम्प्रोव्हायझेशन्स करायला सुरुवात केलेली आहे आणि आय थिंक असं एक म्हणतो ना आपण की एक सिनर्जी आम्ही तयार करायचा विचार करतोय की एक प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, असं सगळ्याचं एकत्र हे करून ठाण्याबद्दल लोकांचं प्रेम कसं वाढेल हे बघणार. मग एखादी वृत्तवाहिनी वगैरे पण काही प्लॅन आहे तुमचा सर? वृत्तवाहिनी आमची होती ऍक्च्युली. 7 वर्ष आम्ही ठाणेवैभव वृत्तवाहिनी चालवली. म्हणजे तुम्हाला जे सांगायला मला हे वाटतं, परंतु झालं काय की वृत्तवाहिनीची वेळ जी असते ना ही साधारणपणे संध्याकाळी 8 ते 9 आणि 8 ते 9 हा प्राईम टाइम असतो. त्यावेळेला तुमच्या त्या सगळ्या सिरियल्स चालू असतात. मग कोण बनेगा करोडपती पासून ते सगळं. तर मला नाही वाटत की लोक अमिताभ बच्चनला बंद करून कुठेतरी बाबा आपल्या घोडबंदर रोडला काय चालू आहे हे बघतील. दॅट कॅन वेट. त्यामुळे झालं काय की ते लोकल चॅनल जे होतं ते लोकल केबलच्या माध्यमातून जायचं आणि लोकल केबल त्यानंतर ते DTH आणि ते सगळं डिश आणि काय 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 ते सेट टॉप बॉक्स वगैरे आले, तर त्याच्यामुळे ना लोकल केबलवाला ऑब्सोल्यूट झाला आणि लोकल केबलवाला वॉज आवर डिस्ट्रीब्युटर ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया. त्यामुळे मी ते बंद केलं आणि ती जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती आम्ही सगळी इंग्लिश प्रिंटमध्ये काढली. ओके ओके ओके.
मग आता सध्या सर आपलं फार छान बोलणं झालं. आता तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत? आता एक तर सध्याचा हा जो डिफिकल्ट काळ जो जेवढा वेळ आहे तो आहेच, परंतु त्याला पण एंड तर आहेच, प्रश्नच नाही तो संपणार. तर तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? एकतर ठाणे वैभवच्या बद्दल तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? ठाणे वैभवमध्येच इंग्लिश आवृत्ती सुद्धा काढण्याचा प्लॅन आहे का नाहीये? का ही ठाणे वैभव हे मराठीमध्येच राहणार? काही प्लॅन्स बरेच आहेत. फक्त या सगळ्या याच्यामध्ये थोडासा एक सेटबॅक असा बसलाय, की तुम्ही जाणताच की इकॉनॉमिकली आपल्या देशासमोर प्रचंड मोठं एक चॅलेंज आहे. संकट उभं राहणार आहे आणि त्याचा काहीतरी झळ आपल्याला बसणार आहे. प्रश्नच त्यामुळे नाही. एक्सपान्शन प्लान्स आता डोक्यात जे आहेत, तर Hold. ते थोडेसे आम्हाला बॅक बर्नरवर ठेवायला लागणार आहेत, शेल्फमध्ये ठेवायला लागणार आहेत. कारण की आता कसं झालंय, जसं रतन टाटा बोलले ना, की यू हॅव टू सर्व्हाइव्ह. हम्म. यू हॅव टू सर्व्हाइव्ह दिस क्रायसिस. अँड आय थिंक व्हॉट ही सेज इज 101% करेक्ट, की तुम्ही आता हे सस्टेन केलं हम्म. तर तुम्ही येऊ शकाल. हम्म. परंतु तुम्ही आता जर काही साहस केलं, हे एरवी मी साहस केलंही असतं. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माझं इंग्रजी आवृत्तीचं जवळजवळ फायनल झालं होतं. ओके. जवळजवळ आमचं मराठी महाराष्ट्र पातळीवरचा पेपरचं पण होत आलं होतं. ओके ओके. ह्या दोन्ही गोष्टी मला सांगायला आनंद वाटतो, परंतु त्याचबरोबर या दोन्ही गोष्टी आता कमीत कमी 1 वर्ष 1.5 वर्ष मागे पडल्यात. मे बी फिंगर्स क्रॉस्ड, मला असं वाटतं की ठाणेच्या 50व्या वर्धापन दिनाला मे बी वी विल टेक ऑन महाराष्ट्र, असं मला वाटतं. ओके ओके. गुड सर, आपलं खूप छान बोलणं झालं आणि तुम्ही संपूर्ण माहिती दिली ठाणे वैभवची, जी बिगिनिंग पासून आतापर्यंतचा प्रवास सगळा वर्णन केला. तुम्हाला आणखी काही एंडला काही ठाण्याच्या नागरिकांसाठी काही स्पेशली सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. नाही, आता काय एवढंच सांगणार की काल परवापर्यंत शहरावर प्रेम केलंच, परंतु आता जास्त प्रेम करावं लागेल आणि जबाबदारीने प्रेम करावं लागेल. आणि आता केवळ मी नागरिक नाही, तर मी स्वतः, मला तो शब्द फार असा रुचलेला नाहीये, कारण की वॉरियर हा शब्द मला, कोविड संपल्यावर मग वॉरियर पण संपणार का, असं नाहीये. तुमच्यातली ती जी फायटिंग स्पिरिट आहे, की माझ्या गावात कुठच्याही प्रकारचं काही अप्रस्तुत काम होणार नाही, काही वाईट काम होणार नाही आणि माझा डायरेक्टली इनडायरेक्टली जसे काही संबंध येणार नाही, एवढं जरी प्रत्येकाने ठरवलं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने जर थोडा वेळ दिला, यातलं एक साधं सोपं गणित राजेश तुम्हाला सांगतो, की ठाण्याची साधारणपणे शहराची लोकसंख्या 25 लाख आहे आणि आपण साधारणपणे एक 50% लोक वोटिंग करतात. म्हणजे 50% वोटिंग करतात म्हणजे ते 50% जबाबदार नागरिक झाले. बरोबर आहे. आता त्या 50 पैकी 50% म्हणजे किती झाले? साधारणपणे 6 लाख लोक झाले. बरोबर आहे. 6 ते 7 लाख लोक झाले. तर त्या प्रत्येकाने जर 1 तास महिन्यातला, आय एम टेलिंग यू, महिन्यातला 1 तास जरी दिला तरी विल जनरेट 6 लाख. तुम्हाला सांगा की 6 लाख जर आपण मनुष्य तास निर्माण करू शकलो चांगल्या कामासाठी, तर ते अत्यंत आवश्यक आहे आणि ती मानसिकता आता आपण निर्माण केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने माझ्या फील्ड पुरता मर्यादित मी काय उपयोगी शहराला पडू शकतो याची पण व्यूहरचना केली पाहिजे. प्रत्येक जण बिझनेसचे प्लॅनिंग करणार नाही, परंतु सामाजिक काही देणं जर मी लागत असेल तर अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना जे आता उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील, यांच्या पाठीशी ठाणे वैभव खंबीरपणे उभा राहील, एवढंच मला आता तुम्हाला सांगायचं. मिलिंद सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुमचा सगळा प्रवास वर्णन ठाणे वैभवचं सगळ्या लोकांसमोर, आपल्या ठाण्यातल्या नागरिकांसमोर मांडलं. तर ही जी तुमची उडाण होती ती निश्चितच, ह्या सगळ्या उडाणला आम्ही सलाम करतो. प्रत्येकाची जी उडाण प्रत्येक वेगळ्या क्षेत्रातली असेल, तर तुमच्या ह्या क्षेत्रातल्या उडाणला आम्ही एक उडाणच्या माध्यमातून आम्हाला खूप अभिमान आहे की ठाण्यातलं एक वृत्तपत्र, त्यांचं जस्ट आता अनफॉर्च्युनेटली कोविडमुळे 1-2 वर्ष बॅकअप झालेलं असेल, परंतु मला 100% शुअर आहे की 2 वर्षानंतर ती नक्की उडाण भरेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिलिंद बल्लाळ आणि त्यांचे जी विचार आहेत ते पोहोचतील आणि त्याच्याने समाजाला फायदा होईल, पुढच्या नेक्स्ट जनरेशनला फायदा होईल. तर वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच आणि निरोप घेतो सर. थँक्यू सो मच. थँक्स.